आणि आता बातमी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून न्हावा शेवा सागरी सेतूची पाहणी करण्यात आली। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कोणतीही कामं करत नाही असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांना टोला लगावलाय। तर न्हावा शेवा सागरी सेतूचं 12 जानेवारीला उद्घाटन होणार आहे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणालेत पाहूया। लोकसभा निवडणूक आहे, प्रधानमंत्री तर 1 वर्षापूर्वी पण आले ना, 6 वर्षापूर्वी पण आले प्रधानमंत्री मुंबईमध्ये। मग काय तेव्हा निवडणुका होत्या का? आता विरोधी पक्षाला काय कामधंदा आहे का? काहीच नाहीये। विरोधामध्ये बोलायचं, आरोप करायचं, त्यांच्या आरोपांकडे आम्ही लक्ष देत नाही। आम्ही आमचं काम सुरू आहे। याला आता जो पर्यायी रस्ता आहे जवळपास 1.5 ते 2 तास अंतर कापायला लागतं। यामुळे 15 मिनिटांमध्ये शिवडीचा माणूस थेट रायगडमध्ये जाईल आणि तिथून मुंबई पुणे एक्सप्रेसला कनेक्ट होईल, तिथून मुंबई गोवा हायवेला कनेक्ट होईल। त्याचबरोबर वसई विरार मल्टी मॉडल कॉरिडॉर जो आहे अलिबाग त्याला कनेक्ट होईल। अशा प्रकारचा हा मोठा प्रकल्प आहे, गेम चेंजर प्रकल्प आहे। तर आशियातील सर्वात मोठा सागरी सेतू शिवडी न्हावा शेवा उड्डाण पुलाचं उद्घाटन 12 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। 22 किलोमीटर या पुलाचं अंतर असून 6 पदरी लेनचे सुंदर पद्धतीचे बांधकाम करण्यात आलेलं आहे। त्यामुळे नागरिकांना सुखकर प्रवास होणार आहे। नागरिकांचा यावर आणि या शिवडी न्हावा शेवा उड्डाण पुलाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांनी। पाहूयात। आशियातील सर्वात मोठा सागरी सेतू म्हणून शिवडी न्हावा शेवा या पुलाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 जानेवारी रोजी होणार आहे। आता आपण शिवडी न्हावा शेवा सागरी उड्डाण पुलावरती आहे। आपण बघू शकता की सुंदररित्या या पुलाचं बांधकाम करण्यात आलेलं आहे। 6 पदरी हा पूल आहे आणि याचा अंतर आपण बघितलं तर 22 किलोमीटर आहे आणि याचा फायदा मोठ्या प्रमाणात नागरिकांना होणार आहे। कारण की मुंबई ते रायगड प्रवास हा नागरिकांचा 3 ते 4 तासामध्ये होत होता, पण आता या पुलावरून नागरिकांचा प्रवास फक्त 20 मिनिटांमध्ये होणार आहे। पण आता बघितलं तर विरोधक पण या पुलावरून सरकारवरती टीका करू लागलेले आहेत। पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने बोलत आहेत की हा गेम चेंजर असा पूल आहे आणि आपण बघितलं याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 जानेवारी रोजी होणार आहे। आणि याचा आपण बघितलं याची कनेक्टिव्हिटी वर्ली सीलिंगवरून देखील होणार आहे। आणि आपण बघितलं याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 जानेवारी रोजी होणार आहे। त्यामुळे सर्वांचं लक्ष या पुलाच्या उद्घाटनाकडे लागलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सावरेसह मनोज दाळकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।